ॲडमिशनचं किती प्रॉब्लेम उभा करून ठेवलेत. ॲडमिशन कसं काय नाहीत. बाहेर राज्यात शिकणाऱ्या पोरांचे हाल कशामुळं. पंजाब देशमुखांची योजना का येत नाही 2-2, 3-3 वर्षापासून का येत नाही. सारथीचा निधी का थांबवला आहे. महामंडळाचा का थांबवला. पोरांना शिकायचं कसं कसं शिकायचं. तुम्ही नुसत्या सोयीसुविधा लावणार मग मराठी खुश. त्याची अंमलबजावणी कधी होणार. फायदा कधी मिळणार. फीस 100% घेतली कॉलेजवाल्यांनी आत्ता शाळावाले. माघारी देणार का नाही देणार. ACBC म्हणजे काय. तुम्ही सवलती लागू केल्या ना OBC धर्तीवर. मग आमच्याकडून 100% फीस कशामुळे घेतली. पुऱ्या मराठ्याचे पैसे माघारी आणणार आहे मी. बघा आणतो का नाही. 29 ऑगस्टला मराठ्याचा प्रश्नच ठेवणार नाही. फक्त आता जागेवर दाखवायचं लोकांनी सुद्धा. ज्याने अर्ज केले ज्या विषयात नोकरीच्या विषयात केला दाखवायचा. घेतला नाही मुद्दा आम्हाला. मी बघतो ते कसं काय घेत नाही. यांनी दाखवायचं बाबा माझ्याकडे व्याज परतावा मला आला नाही. मी वाहन घेतलं होतं. इथं बसून राहायचं अंतरवालीत आणि इथून लगेच कामच करून घेऊन जायचं. कशाला ताण घ्या डोक्याला 50 बाऱ्या माझ्याकडे त्यांनी यायचं नाही. आणि मराठ्यांची बी हेलपाटे बंद करायची. कुणी कुणबीला अर्ज केला आहे त्यांनी इथं दाखवायची केला आणि चल काढ त्याचं प्रमाणपत्र. व्हॅलिडिटी कुणी केलं काढ तू नाही तर जाऊ दे जेलला अधिकारी. हीच भूमिका आहे आता. अधिकाऱ्याचा आता सापच करतो त्यांना सोडतच नाही. शेवटचा प्रश्न घेतो कारण की इथं उपोषण करायचं म्हणलं की तुमचं नियोजन चोख असतं. त्याचबरोबर पिण्याचे पाण्याचे टँकर असतील पार्किंगची व्यवस्था असेल जसं की तुम्ही वैद्यकीय यंत्रणा म्हणलात मात्र त्या संदर्भात कशी तयारी असणार. नाही आता करतोय आम्ही. कारण पाण्याचे टँकर आम्हाला आता मराठवाडाभर गोळा करावं लागणार आहेत. पहिल्यासारखंच सगळ्या ॲम्ब्युलन्स डॉक्टरांच्या गोळा करावं लागणार आहेत पुन्हा पुन्हा. गाड्या सुरक्षित लय महत्त्वाचं. जसं आमच्या मुंबईला आम्ही सुरक्षित गाड्या लावल्या होत्या. गाड्या सुरक्षित लावल्यामुळं 10-10, 20-20 किलोमीटर का गाड्या लाविनात. मग पोरं रेल्वेनं आझाद मैदानाला आले पण टेन्शन फ्री राहिले. गाडीचं टेन्शन नव्हतं मागं. कुणी हवा सुटन का काय होईन का काही ताण नाही राहिला. मग ते ये जा करायला. तसं आता ग्राउंड आम्ही मोठं बघतो. गाड्याची अगोदर व्यवस्था करायला लागलो की पार्किंगला गाड्या 5-10 लाख गाड्या बसताना असं कुठं आपण मग ती व्यवस्था करतोय आता आम्ही सगळीच. ओके धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का